दंडोत प्रणाम. मायबापू, महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात अनेक संप्रदाय आहेत. त्यापैकी हा एक भक्ती संप्रदाय आहे. तर या भक्ती संप्रदायाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आहेत. तसे ते गुजरातचे आहेत. गुजरातमध्ये विशाळदेव नावाचा एक राजा राहत होता. तर त्या राजाचे हे सुपुत्र आहेत आणि ते सुपुत्र रुद्रपूरला आले, अमरावती जिल्ह्यात, आणि तिथून त्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये 56 वर्षे भ्रमण केलं. जीवाच्या उद्धारासाठी 56 वर्षे भ्रमण केलं. आणि मग त्यांनी आपल्यासाठी 2 मार्ग सांगितले. आपल्या जीवाच्या आपल्या भल्यासाठी 2 मार्ग सांगितले. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की तुम्ही अनुसरा. तर अनुसरा म्हणजे काय? अनुसरा म्हणजे इथं अधीन व्हा आणि इथून मनीतले ते करा. ते म्हणले ते आमच्या अधीन व्हा आणि आम्ही मनीतले ते करा. आणि अनुसरण घ्या. अनुसरण घेऊन काय करा? देशाच्या शेवटी जा, झाडाच्या तळवटी बसा आणि भिक्षान्न भोजन करा. फक्त भिक्षा भोजन करायचं, संसाराचा त्याग करायचा आणि देशाच्या शेवटी जायचं, झाडाच्या तळवटी बसायचं आणि परमेश्वराचं चिंतन करायचं. आणि मग असं चिंतन करत करत आपल्याला मृत्यू येईल आणि मृत्यू आल्यानंतर मग आपला जन्म सुखी श्रीमंताच्या घरी होईल आणि तिथं मग 12 वर्षानं आपल्याला परमेश्वर काढून घेऊन जाते. मग आपल्याला अप्रोक्ष ज्ञान देते, सामान्य देते, विशेष ज्ञान देते आणि आपल्या अनादेवतेचा छेद करते आणि मग आपल्याला त्यांच्या स्वरूपामध्ये लीन करून घेते. तर हा पहिला ऑप्शन आहे. तर बाबा, हा पहिला ऑप्शन म्हणजे एवढा सोपा नाही. कारण संसार सोडणं एवढं सोपं नाही. संसाराचा त्याग करणं इतकं काही सोपं नाही. म्हणून हा आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की अटन म्हणजे विधी पाळायचे, निषेध टाळायचे आणि दोष चुकवायचे. एवढं आपल्याच्यानं साधारण जीवाच्यानं होत नाही. तर विधी कोणते पाळायचे? नित्यविधी आणि नैमित्तिक विधी. नित्यविधी अटन, विजयन, भिक्षा, भोजन, स्मरण, प्रसाद, सेवा, निद्रा असे 7 विधी येतात. आणि नैमित्तिक विधीमध्ये संग, सांगाट, भेद, शुश्रूषा असे 4 विधी येतात. असे 11 विधी. आणि विधी पाळायचे, निषेध टाळायचे. अनिष्ट, अविधी, हिंसा आणि अन्य धर्म हे टाळायचे. तर अनिष्ट म्हणजे काय? अनिष्ट म्हणजे भिक्षा भोजनाव्यतिरिक्त काळजी भांजीचं पण सेवन करायचं नाही. काकडी काहीच खायचं नाही. फक्त भिक्षानं आणलेलं अन्न खायचं. तर या आणि जर खाल्लं तर मग तो पुनसंबंध होण्याचा धोका आहे आपल्याला. तर मग असं विधी निषेध टाळायचे म्हणजे कोणता निषेध आहे? अनिष्ट. अविधी. अविधी म्हणजे अविधी करायचे नाही, हिंसा करायची नाही आणि धर्म करायचा नाही. आणि देहावधीचे दोष करायचे नाही आणि क्रियावधीचे दोष करायचे नाही. एवढंच करणं साधारण जीवासाठी. पहिली गोष्ट तर साधारण जीवासाठी संसार सोडणंच, निर्माण होणंच सोपं नाही. आणि मग ते सोपं नाही म्हणजे हा जो ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे, आपल्यासाठी अवघड आहे. आता दुसरा ऑप्शन त्यांनी सांगितलं. ते म्हणले की युगविपरीत अनुष्ठान करा. तर युगविपरीत अनुष्ठान म्हणजे आता चालू आहे युग आहे कलियुग. कलियुगाचा धर्म आहे तीर्थक्षेत्र व्रतदान. मग तीर्थाला जात नाही, क्षेत्राला जायचं नाही, व्रत करायचं नाही, दान द्यायचं नाही, अन्य ठिकाणी दान द्यायचं नाही. एवढं करायचं आणि सतत परमेश्वराचं चिंतन करत राहायचं आणि कोणाचाही द्वेष करायचं नाही. कोणचीही वाईट आपल्याच्यानं क्रिया होईल असं करायचं नाही. आणि असं करत करत आपला देह क्षपायचा. मग आपल्याला परमेश्वर आता हा जो जन्म आहे, हा सध्याचा हा जन्म म्हणजे आता मृत्यू येणारच आपल्याला. हा मृत्यू आल्यानंतर परमेश्वर आपल्याला पुन्हा जन्म देणार नाहीत. आपल्याला ते अवघड्यात ठेवतील आणि अवघड्यात ठेवून पुन्हा मग आपल्याला कृतियुग जेव्हा चालू होईल त्यावेळेस मग आपल्याला कृतियुगात जन्म देतील आणि तिथं पुन्हा मग आपल्याला आता जे ज्ञान घेतलेलं आहे ते ज्ञान आपल्याला पुन्हा आपल्याला तिथं ते आठवण आणि ते मग श्रीकृष्ण महाराज म्हणते त्याप्रमाणे नाही का, सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामे कुले भवती धीमताम यतधी दुर्लभतरम लोके जन्म दिस. आणि तत्रतम बुद्धिसयोगम लभते पौर्देकम. आणि इथं केलेला अभ्यास तिथं पुन्हा तुम्हाला आठवण लभते पौर्देकम
येत तेच ततो वय संशिधो करून पूर्वाभ्यासेन तेन ह्रियते हेव सोपिसा जिज्ञासरूपयोगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. आणि तुम्हाला तिथं पुन्हा तुम्ही अभ्यास करता आणि शब्द ब्रह्म म्हणजे 4 वेदाच्या पुढं तुम्ही निघून जाता आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्ती त्या कृतयुगामध्ये निश्चित होईल. मायबापो, त्या 2 पर्यायापैकी एक तर अनुसारा, त्या अनुसरणं तुमच्याच्यानं शक्य नाही, पण मग नंतर युगापिष्ट अनुष्ठान करा, ते मात्र तुमच्याच्यानं शक्य आहे. तेवढं करा आणि तुमचा जीवनाचा फायदा करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.